लाभलेले जे रोजगारी इलाके मार्फत तर त्यानंतर प्रास्ताविकमध्ये म्हणजे हा जो कार्यक्रम राबवला गेलेला आहे तर या कार्यक्रमाची रूपरेषा अशी होती की जे आम्हाला सरकारतर्फे जे सुविधा मिळतात विद्यार्थ्यांसाठी किंवा शैक्षणिक साहित्यासाठी किंवा जे काही कामकाज आहे जे आमचं वर्क आहे किंवा विद्यार्थ्यांसाठी काय काम आहे किंवा त्यांचं वर्क काय आहे त्यांच्यासाठी ज्या सोयी आहेत जसे की उदाहरणार्थ आपले मध्याह्न आहार आम्हाला जेवण मिळतं विद्यार्थ्यांना त्या कशा पद्धतीने चाललं जातं त्या कशा पद्धतीने राबवलं जातात ते नीट चालते की नाही हे सगळं पाणी होते त्याचबरोबर ज्या काही सोयी आहेत त्या व्यवस्थित चालतात का नाही हे देखील त्यांच्यामध्ये होतं विद्यार्थ्यांची प्रगती कशा पद्धतीने आहे हे देखील पाहिजे त्याच्यात बऱ्याच असे काही अंश आहेत ते सरांनी ऑब्झर्व केलेले आहेत त्यांच्या ऑब्झर्वेशनुसार त्यांनी आम्हाला मार्गदर्शन पण केलेलं आहे सूचना पण सांगितलेल्या आहेत त्याबद्दल त्यांचे धन्यवाद त्याचबरोबर यानंतर जे आहे त्यानंतर म्हणजे सांगायचं सरांनी सांगतील त्यांना मी विनंती करते की जे काही मार्गदर्शन वगैरे असणार आहे त्यांनी आम्हाला सांगून मार्गदर्शन किंवा सूचना द्यावी असतील त्यांनी सभामंडळी आसन असणारी एसपीएमसी कमिटीच्या अध्यक्षांना आणि पालकमंत्र्यांना तोटगार केला डॉक्टर आणि हे सभामध्ये स्वागत करणं मी चालक अध्यक्ष मॅडम प्रभाग मॅडम होता आणि उरलेली शिक्षक सर आणि मॅडम आणि सगळे पालक लोकांना माझं स्वागत करणं त्यानंतर माझं जरा पत्रिकेला आम्ही तालुका पंचायतने आलेलं होतं सामाजिक प्रश्नाचा फंड म्हणजे आम्ही आदेश केला होतं 4 दिवसात तुमच्या शाळेमध्ये येणं ते काय आता समग्र शिक्षण योजना म्हणून काय ते योजना आहेत ना म्हटलं तर आतापर्यंत तुमच्या गावामध्ये काही शाळा आहेत ना ते पहिल्यापासून चालू झालेली तिथं आणि तेवढ्यापर्यंत येऊन कसं स्टाफमध्ये मुलांचे शिकवायचे कसं आणि त्यांचं जेवणाची व्यवस्था कसं आहे आणि तिथं काय फॅसिलिटीज मिळाली म्हणजे सरकारने काय काय द्या आणि तुम्ही इथं काय कमिटीच्या ह्याने असतात ना एसपीएमसी कमिटी असतात आणि पालक लोक असतात तुम्ही इथं सरकार कसं द्यावं आणि म्हटलं तर पोरांचे शिक्षण कसं व्हावं तुम्ही बी या विषयामध्ये आम्ही सगळी चर्चा करणार आहे आणि आम्ही आदित केलं म्हटलं तर आदित्य वरती काय जात नाही तिथं तिथं तुम्ही आम्ही बी वर्दी केलेलं आहे तर घरबेटी जेवण आणि त्या शाळेमध्ये बसून ते वर्दी केलेल्या आणि पालकांना भेटून आम्ही वर्दी केलेलं होतं आणि आज तुम्ही काय सांगतात नाही ते वरती आम्ही वरती पाठवतात बोलला तर बसायचा संघटना किती मग जर
लगेच भरतीवर होती. मराठी म्हणजे तेवढा परफेक्ट बोलायला चालतंय घ्या सर तसं पण नाही. आता आलेले पैसे पहिले प्रारंभिक शुल्क म्हटलं तर 37 रुपये येतात आणि इंटरेस्ट आलेली सगळी मिळून 100 रुपये आलेले येतात आणि पंच सौलभ्य म्हणून 4000 रुपये पंच सौलभ्याला अनुदान आलेलं आहे एक वेळा 30/8/22 मध्ये 2022 आणि 2023 मध्ये आलेली अनुदान आहे आणि दुसऱ्या वेळेला 4000 रुपये आलेलं आहे आणि तिसऱ्या वेळेला शू आणि लहान मुलांना 6,300 रुपये आलेले आहेत आणि सगळे मिळून 14,400 रुपये सगळे मिळून अनुदान आलेले आहेत आणि त्याप्रमाणे खर्च केलेले म्हटलं तर पंच सौलभ्याला 4,000 रुपये 2 वेळा अनुदान आलेलं आहे त्याप्रमाणे खर्च केलेले आहेत आणि शू आणि मुलांना 6,300 रुपये ते खर्च केलेले आहेत सगळे मिळून 14,300 रुपये खर्च केले म्हणून मैदानाच्या वर्गीमध्ये आम्हाला सांगितलेलं होतं त्याप्रमाणे बिल म्हणजे हे केलं म्हणून सांगायला आणि 2023-22 मध्ये प्रारंभिक शुल्कमाना 112 रुपये आहेत आणि बड्डीचं काय आणि शाळा महिना तिसऱ्या महिन्यामध्ये 7,500 रुपये आलेले आहेत आणि पंच सौलभ्य म्हणून 5,001ला 5,701ला 4,801ला असं 3 वेळा पंच सौलभ्य म्हणून आणि ग्रंथालयाचं अनुदान म्हणून 2,500 आलेलं आहेत आणि शू आणि साक्सला आणि 23 आणि 26 मध्ये 6,300 रुपये आणि आलेले आहेत आणि SDMC तुमचं ट्रेनिंग काय असतात नसतं तर त्याला ते 5,500 रुपये आलेले आहेत आणि विद्यांजली म्हणून 500 रुपये ते अनुदान आलेलं आहे सगळे मिळून 30,000 मतलब 33,100 रुपये सगळे अनुदान आलेले आहेत आणि खर्च केलेले म्हटलं तर शाळा अनुदानच्या 5,000 रुपये खर्च झालेला आहेत आणि पंच सौलभ्य म्हणून ते 5,000 आणि 500 आणि 5,700 रुपये 3 वेळा खर्च केलेले आणि ग्रंथालयाच्यासाठी पुस्तकं खरेदी म्हणून 400 रुपये खर्च झालेले आहेत आणि शू आणि सॉक्सला 5,800 रुपये खर्च करायचे आणि शू आणि सॉक्सला दुसऱ्या शाळेला गटबैल शाळेला 2,265 रुपये तिथं पैसे दिलेले आहेत आणि SPMC मीटिंगसाठी 500 रुपये आणि ते खर्च केलेले आहेत आणि विद्यांजली म्हणून 500 रुपये खर्च केलेले आहेत सगळे मिळून 4,800 रुपये खर्च केलेले आहेत हे सगळे मिळून 20,000 पर्यंत खर्च केलेले ते 21,000 पर्यंत अनुदान आलेले आहेत 21,000 पर्यंत सगळे खर्च झालेले आहेत त्याप्रमाणे अनुदानचं विवरण आहे आणि आता ह्याच्यामध्ये तुम्ही बी काय तर आम्ही सांगायचं म्हणजे काय तर बदल असलं करा आणि आम्ही घरबेटी करणं मला ते म्हणजे काय तर असलं करा आणि इथं तुमचं बी पूर्ण ಸರ್ಕಾರನ ಅಂದರೆ ನೀವು ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಯೊಂದಿಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಬೇಕು ಇದು ಏನು ಶಾಲೆ ಒಳಗಡೆ ಬದಲಾವಣೆ ಆಗಬೇಕಲ್ಲ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಆಮೇಲೆ ಮತ್ತೇನಾದರೂ ಇದ್ರೊಳಗಡೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಊಟ ಕೊಡೋದು ಬಂತು ಮತ್ತು ಏನೊಂದು ಶಿಕ್ಷಣದ ಬಗ್ಗೆ ಆಯಿತು ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಎಷ್ಟು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಏನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನೀವು ಪಾಲಕರ ಭೇಟಿ ಎಷ್ಟು ಸಲ ಭೇಟಿ ಆಗಿದ್ದೀರಿ ಮಂತ್ಲಿ ಮೀಟಿಂಗು पालक यायला पालक लोक तुम्ही कमिटीवाल्या गावातील लोकांना सांगायला सांगितलं मॅडमला कमिटी प्लस पालक सेमच समजा मॅडम आता बघा इथं तुमच्या शाळेमध्ये 16 पोरं आहेत पहिले केवढं दाखल ठेवता आता येताना वर्षामध्ये मुलांना कमी घेत आलं आहे असं कमी होऊन घेत आलं तर शाळे बंद व्हायचं हे काय शक्य नाही म्हटलं तर असंच हे होत आणि 60 मुलांनाच 2 टीचर असायला पाहिजे म्हणून वक्तीनं ऑर्डरमध्ये आहेत आता तुमच्या शाळेमध्ये ऑलरेडी 3 शिक्षक आहेत
आता केवढं कमी झालं. एक शिक्षक चालतात म्हणून तिथं वरतीनं आढळलं तर काय करता तुम्ही. एक टीचरमध्ये चालत नाही म्हटलं तर तुमच्या इथं लहान मुलांची दाखल जास्त व्हायला पाहिजे. आणि मी त्या दिवशी सरला सांगितलं SDMC सरला सगळे गावातनं लोकांना डोंगरा मारून सगळे पालकला यायला सांगावं सर. आणि कोण तिथं वरती दुसऱ्या शाळा जात नाही त्यांना त्यांना बी सांगून त्यांच्या ಅವ್ರಿಗೆ ಮನವೊಲಿಸಿ ಸೇರಿ ಇಲ್ಲಿ ಬರಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲರೂ ಹೇಳಿದ್ರಿ ಸರ್ ಊರಾಗ್ರಿ नाही तर पालक लोक यायला त्याने काय म्हणाले आमची मुलं नाहीत आम्ही कशाला येऊ असं म्हणाले. शाळा आमची चालली पुढच्या वर्षी म्हटलं तर हे बी शाळा बंद होतात. नंतर तुमच्याच मुलं दुसऱ्या गावाला जायचं व्यवस्था वेळ आता असलेली हातामध्ये असलेली ते थोडी कडकोंड हातामध्ये असलेले ते सोडायचं. नंतर त्याच्या मागे गेलं तर काय होतं असं होतं. मग त्यासाठी थोडं आणि सगळे पालक लोक आलं तर बरं होतं म्हणून हे केलं जायचं. आणि टंगर बी मारला सांगितलं. आणि आता मुलांना इथं सरकारी शाळांमध्ये सगळी व्यवस्था आहे. पाठ्यपुस्तक मिळतात मुलांना सगळी पाठ्यपुस्तक मिळायला येतात. मुला मಕ್ಕಳಿಗೆ जरा शांत बसायला पाहिजे. तुमच्यासाठी आम्ही इथं साहेबाला बोलवून आम्ही हे करून 4 दिवस तुमच्यासाठी हे केलेलं आहे का. तुम्ही वेगळ्या गोष्टी बोलून असल्या तर आम्ही काय सांगायला येत नाही. हेच बघा तुमच्या मुलांच्यासाठी आम्ही एवढं हे करायला प्रयत्न करून पुढच्या वर्षी दाखल जास्त व्हायला पाहिजे आमच्या आधीचे बी उद्देश होते. आणि आता बघा सगळे तुमच्या मुलांना पाठ्यपुस्तक मिळाले आहे का. मिळाले नाही तर सगळी मुलांना आणि कपडे बी दिलेले आहेत. आणि ते शू आणि सॉक्स आणि सगळे बी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये काय तर आणि सांगायचं असलं तर सांगा. या वर्षाचं सर हे लास्ट वर्षचं वर्ग आहे. ह्या वर्षाचा प्रोसेस आहे. सगळ्या मुलांना मिळालेलं आहे सर ह्या वर्षाचा अमाऊंट. त्यांना पण दिलेलं आहे सगळ्या कमी जास्त सर साईजला कमी जास्त केला एक्शन कॉस्ट दिलेली साईज कमी जास्त एक्शनला दिले सर. नाही ते काय आहे नाही तुम्ही सांगायला पाहिजे सर. तुम्ही सांगितलं तर तेवढं कमी शिव मग 7 वगैरे साईज मग याच्यापर्यंत नाही तर तुम्ही सांगितलं तर आम्हाला माहिती आहे. आम्ही काय ते पार्बटमेंट काय आहे आणि वेगळ्या चर्चा होतात. त्या चर्चा व्हायला पाहिजे. कमी जास्त लहान मुलांचे लहान मोठ्या मुलांचे मोठे शिल्ड असतात. आणि दुसऱ्या गावाची काय पोरं आहेत आता हे थोडीसं लर्निंग मॉडेलची येत होती. आता काय येत या वर्षीचा आली नाही. कवावर चाललेलं तर तुम्ही इथं ना नंदनपूर केवढा दूर होता तर 1 किलोमीटर. किती क्लासला येत आता ऑलरेडी आहे तिथे 6th स्टँडर्डला इकडे येणार सर. आता कोण येणार पोरं गेल्या वर्षी आलेले केवढं 4 होते सर मागच्या वर्षी 4 होते. नोट ಮಾಡ್ತೀವಿ ನಾಲ್ಕು ಹುಡುಗರು ಅಂಜನಪುರ ಇತ್ತ किती किलोमीटर होतं 1 किलोमीटर. 5 किलोमीटर आहे तर तिकडे पाठवायचं. नाही आता इथं सोडून तिथं आणि त्यांनाच नाही ಮೇಡಮ್ ಅವ್ರಿಗೆ ಏನಾದರೂ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗೆ ಬಸ್ಸಿನ ಇದು ಪ್ರಯಾಣದ ವೆಚ್ಚ ಅಂತ ಏನಾದರೂ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರಿ. सर आमचं लोकलच आहे आणि ते नियर बाय म्हणताना आम्हाला देण्याचं नाही लोकल म्हटलं तर काय म्हणतं इथे 1 क्लासला 5th क्लास करायचा 1 किलोमीटरच्या वरती आला का प्रयाण काय सारी व्यवस्था दिलं नाही म्हणायचं. आणि विद्यार्थी वेतन म्हणून विद्यार्थी वेतन बी दिलं नाही म्हणून मॅडम सांगितलं काय यांचं काही हे नाही. ज्या प्रत्येक वेळेस जर ॲप्लिकेशन आम्ही भरलेलं असते त्यांचं आधार लिंक किंवा काहीतरी झालेलं असणार आहे ते म्हणजे त्यांना पेमेंट जमा होत नाही. स्कॉलरशिप मुलांचे फर्स्ट इयरला झालंय. फर्स्ट इयरला झालं त्याच्यानंतर नाहीच झालं. तेच की बऱ्याच मुलांची सर काय सर लिंक हाय झाले सर
पण काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे सर थांबलं ते. काय टेक्निकल प्रॉब्लेम काय एकदा जमा झालं सर. हे वर्षाचे नाही सर, नाही. गेल्या वर्षाचे बी झालं नाही. 6 वर्ष झाली सर. 6 years. टेक्निकल प्रॉब्लेम नंबर काय तर त्यांनी म्हणतात नाही हा आधार लिंकला अकाउंटला सर पहिला झालं की एकदा एकदा केलं सर. नाही झालं आणि का झालं नाही ते पेमेंट का झालं नाही सर काही जे नावं नसेल त्यासाठी मग पेरेंट्स हे टाकेल. बँक मध्ये असं बी येतोय. असं नाही सर. आणि आता आधार लिंक पण पंचायतच्या separate नाही. पंचायतच्या बाबतीमध्ये ते मुलांचं अकाउंट नाही Joint account काढायचं. कामाला जातात. जॉईंट अकाउंट काढले सर त्यांचं त्यांनी. सगळं आता ते मुलांचे असलेली सगळं मुलांचे काय होत नाही. सर बँक मध्ये गेला तर पासबुक पण देत नाहीत मुलांचे. जॉईंट अकाउंट काढा घेऊन जाऊया. पासबुक दिलेली पासबुक संपलेलं मागच्या वर्षी काढून जॉईंट अकाउंट तर आमचं तर बुक करायचं. केबीसी बँक सर. एवढं आहे. ठीक आहे. एक व्हिडिओ करा. कशाला डबल व्हिडिओ करायचं? बंद करायचं. ಜನ ಕಡಿಮೆ ಇದ್ದಾರೆ ಎಲ್ಲರೂ ಅಲ್ಲ ಅದು ಅಮೌಂಟ್ ಯಾರು ಜಮಾ ಆಗಿದೆ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಬ್ಯಾಂಕ್ ಯಾರು ಹೋಗ್ತಾರೆ ಹೋಗಿ ನನ್ನ ನಂಬರ್ ಫೋನ್ ಮಾಡ್ರೆ ಬ್ಯಾಂಕ್ ಮ್ಯಾನೇಜರ್ ಯಾಕಂದ್ರೆ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಇಶ್ಯೂ ನಮಗೆ ಏನು ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಬರ್ಬೇಕಲ್ಲ ಸರ್ ಈ ಪಂಚಾಯತ್ ವ್ಯಾಪ್ತಿನಲ್ಲಿ 9 ಜನ ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕರಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲ ಆಗತ್ತೆ ಈಗ 16 ಮಕ್ಕಳದಂತರೂ ಜಾಯಿಂಟ್ ಅಕೌಂಟ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಇದೆ ಜಾಯಿಂಟ್ ಅಕೌಂಟ್ ಮಾಡ್ತಿಲ್ಲ केलेलं आहे सर. जॉईंट अकाउंट केलेलं सर. जॉईंट अकाउंट करू पण सर त्यांना बुक हातामध्ये देत नाही. बुकच नाही. देखाने सर आणि पालक लोक ते तुमच्या मुलांसाठी यायचे वापस केलं तर तुम्हालाच नुकसान आहे. आम्हालाच केलं सर. तुम्ही कुठं समाजसेवा आलाय कुठं थांबले नाही ते काय तुम्ही माझा नंबर घ्या मला कॉल करा बँकला जाऊन सांगा सर नंतर. सर तिथं हे करतात हा. मी काय होईल नंबर किती वर्षाला आहे का ಸರ್ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ನಂಬರ್ ಮತ್ತೆ ಎಷ್ಟು ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ಮಾಡೋದು ಯಾಕೆ ಬರ್ತಾರೆ ಅಂತ ಅವ್ರಿಗೆ ನಾನು ಮೀಟಿಂಗಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ವಿ. सांगितलं सर मी त्यांना. त्यांनी म्हणतात की तुम्ही आधार लिंक वगैरे नाही तेच बोला. आधार लिंक काय ते Parents पाच ला मिनिटात सांगा. काम मग पेरेंट्स पण जाऊन पण आले म्हणजे खानापुराचं तहसीलदार ऑफिसला जाऊन आलो सर आम्ही आधार कार्ड. बँक वस्तू घेऊ तिथे सर जाऊन आलो की आधार लिंक बँक वस्तू तुम्ही एकदा जावा सर अपडेट पेमेंट होत नाही असं सांगा सर. काय उपयोग आहे स्कॉलरशिप सर यायना म्हणून सांगायला तर तिकडनं झालं नाही आम्ही कुठल्या दिवस म्हणालो सर. नाही सर आम्हाला बी कॉन्टॅक्ट करा सरला बी कॉन्टॅक्ट करा. त्या टायमामध्ये काय तुम्ही ते बघून येतात. तर बँकला जाऊन सर फोन लावतो मग तुम्हाला. हा फोन लावा आणि ते दुसरे टीचर म्हणजे कला शिक्षक अपंग असणारी पोरांचे शिक्षक आणि विशेष शिक्षक म्हणून कोण बी नाही करत आहे विद्यार्थी त्यासाठी त्यांनासाठी विशेष शिक्षक म्हणून कोणाला बी घेतलं नाही म्हणून त्याप्रमाणे आम्ही वर्तमान केलं. आणि सर इथं आम्ही सगळे मिळून ते वर्दी केलेले म्हटलं तर शाळेमध्ये मुलांना हात धुवायला पाण्याची व्यवस्था नाही म्हणून आम्ही वर्दी केलेली आहे. आणि आपल्याला बी ते मोडलेले आहेत. सर आहेत ते नळांचं आहे सर. नळ आहे सर बोर आहे सर. परवाची काय झालं वीज पडून सर बोर जळली होती. तिथं ताबडतोब रिपेअरी करून घेतली सर आम्ही त्याला. वीज सर गडगड्यात वीज पडून ते खराब झाली होती. आणि अनेक प्रश्न सर आम्ही सांगायला तुमच्या मुलासाठी इतर व्यवस्था कसं आहे बरोबर बरोबर. तुमच्याच मुलं असतात तर तुमच्याच मुलं शिकतात त्याप्रमाणे आहे. आणि अग्निबंधक म्हणून ते बी 6 महिन्याला एकदा भरायला पाहिजे. आता हे सर्व्हिसला पूर्ण डेट संपतात ते आणि रिपीट करायला पाहिजे. आणि शाळा आणि इथं स्वयंपाक काय करतात नाही त्यांनी सिब्बंदी आहे त्यांनी एप्रान घालत नाही म्हणून आम्ही वर्दी हे करायला
त्यांना आहे सेट कधी वापरत नाही हिने मॅडमचं काय नाही आम्ही घरबेटी करताना श्रीमती शैलाबाई कलकुंजी मॅडमचं तिथं आम्ही घरबेटी करताना तिथं जरा ब्युटी पॉईंट सांगितलं होतं ते जरा तुम्हीच सभामध्ये चर्चा करण्यावर चर्चा करा नाहीतर आम्ही एकाच वाटामध्ये वाचतो दुसऱ्याकडे मॅडम तुमच्या काय वर्गांमध्ये तुम्ही माहिती ನೀವು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬೈತೀರ ಹೊಡಿತೀರ ಅಂತೇಳಿ ಯಾವಾಗ ಬೈತೀನಿ ಸರಿ ಯಾವಾಗ ಹೊಡಿತೀನಿ ನಾನು ಯಾಕಂದ್ರೆ ಕೇಳಂಗಿಲ್ಲ ಅಂತ ನಾವು ಹೊಡಿತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಅಷ್ಟೇನು ಜೋರ್ಗೆ ಹೊಡೆಯಂಗಿಲ್ಲ ಇದೆ ರೀ ಮತ್ತು ಆ ಡೆಕ್ಸಿನ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಹೇಗೆ ಹೇಳಿರಲ್ಲ ಅದು ಎಷ್ಟು ಹೈಟ್ ಇದೆ ಸರ್ ಆ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳ ನೃತ್ಯ ಕೆಲಸ ಬರೀತಾವ್ರಿ ಸರ್ ಬರೋದ್ರ ಆಮೇಲೆ ಕೆಲವು ಮಕ್ಕಳ ದೊಡ್ಡ ಮಕ್ಕಳು ಕುಂಡಿರ್ತಾವ್ರಿ ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ಡೆಕ್ಸ್ ಬರುತ್ತೆ आणि लहान केलेले ब्ल्यू आहे ती 1 to 3 ತನ ರೂಲ್ಸ್ ಪ್ರಕಾರ ಅದನ್ನು ಡೆಸ್ಕ್ ಯೂಸ್ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ ಸರ್ ಯಾವುದೋ ಕ್ಲಾಸ್ನಾಗ ಕೇಳಿರ್ತಾರೆ 4th ನಿಂದ ನಾವು ಮಾಡ್ಬೋದು ಖರೆ ಅವ್ರ ಹೈಟ್ ಅಷ್ಟೇ ಬೇಕು ಸರ್ अष्ट मतेनिಲ್ಲ सर तुम्ही काय सांगता आता बघा मुलं आम्ही विचारलं तेव्हा त्या टाईममध्ये काय सांगितलं व्यक्तीनं 4वी पर्यंत ನಮ್ಗೆ 4ನೇ ಕ್ಲಾಸ್ ನಮ್ಗೆ ಜಾಸ್ತಿ ಕೊಡಲ್ಲ ನಾವು ಕೆಳಗಡೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋದು ಬೇರೆ ಮೇಲೆ ಅಂದರೆ ಅಂದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಬೇಜಾರಾಗ್ತಾ ಇದೆ ಅದಕ್ಕೇನಾದ್ರು ಪರಿಹಾರ ಮಾಡ್ಬೋದು ಅಂತ ನೀವು ಹೇಳೋದು ವಿಚಾರ ಯಾಕಂದರೆ ಇಲ್ಲಿ ರೂಲ್ಸ್ನಲ್ಲಿ ಇರೋದು 1ನೇತಿಂದ 3ನೇತೆ ಮಟ್ಟ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶನೇ ಇಲ್ಲ ಆದರೂ ಇಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಅವಕಾಶಗಳಿರುತ್ತೆ ಅದಕ್ಕೆ ಅದು ಏನು ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತೀರೋ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ನಾವು ಇದ್ದದ್ದು ವಿಷಯನ ಓದಿ ಹೇಳೋರು ಅಷ್ಟೇ ನೀವು ಚರ್ಚೆ ಮಾಡೋದು ಅದೇನು ತೀರ್ಮಾನ ತೆಗೆದು ನಿಮಗೆ ಸಂಬಂಧ याच्या ಬಗ್ಗೆ ಏನಿದ್ರು डेक्स आहेत ना आपल्या शाळेत डेक्स आधी तर टीचरांना जरा हे केले त्यांना सांगितलेलं पण बसून घ्या म्हणजे ते त्यांच्या सरांनी आम्हाला हे करून दिलं आम्ही करून दिलं सर त्यांच्या हाईट प्रमाण आहे बसू शकतात मुलांना अवेलेबल असेल तर बसायला हरकत नाही. आहे ಏನು ಹೇಳಿದ್ರು क्लिअर ಆಗಿ ಗೊತ್ತಾಗಿಲ್ಲ मॅडम सांगितले बसायला प्रॉब्लेम होत होता त्यासाठी बसतात नाही म्हणून त्यांनी मॅडम सांगितलं हे मॅडम सांगायला अवेलेबल आहे तर बसतात मुलांना विचारू की मुलांना विचारायचं नाही आणि आता बा तुम्ही विचारलं तर काय सांगतात नाही बसतो मुलांनी बसून ಎರಡನೇದು ರೀ 1ರಿಂದ 3ನೇ ಮಟ್ಟ ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾತ್ರಾಗ್ರಿ ಹುಡುಗರ ಇಲ್ರಿ ಹುಡುಗರ ಇಲ್ರಿ ಆ ಸ್ಕೂಲು ಇದು ಇಲ್ರಿ ಅದು ಹಾಂ ರೀ ಭಾಳ ಅಂದರೆ ಎಷ್ಟು 8 ಜನನೇ ಇದ್ದಾರೆ ಮತ್ತೆ ಆ 8 ಜನಕ್ಕೆ ಒಂದು 2-3 ಡೆಸ್ಕ್ ಕಟ್ ಮಾಡಿ ಅದನ್ನ ಹೈಟ್ ಕಡಿಮೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅವ್ರಿಗೆ ಉಪಯೋಗ ಮಾಡಿ ಕೊಡ್ಬೋದು ಹೈಟ್ ಕಡಿಮೆ ಮಾಡಿರ್ತಿದ್ರ सर ऑलरेडी मी सांगितले बसू शकतात ते कमी आहेत कोणाकडे पोरा बसा इकडे बघा ब्ल्यू कलरचे आहेत ना ते आहेत नाही नाही मॅडम सांगितलं बरोबर आहे मुला झोपायला घेतलं तर पास पडला तर नाही पडलं म्हणून मॅडम मुलं झोपे पण शिक्षक काय करतात असं नाही असं का म्हणतात असं सांगितलं तर आम्ही काय सांगायला बरोबर आहे नाहीतर आम्ही पुढच्या विषय काय म्हणतो पुढच्या विषय असं म्हणतात तुमचे Available आहेच तर. जर मुलं जातात तर काय करणार आता नाही मुलांना झोपतं तर शिक्षक काय शिक्षक काय करतात मुलांनी झोपते वेळी उठून जागे करायला पाहिजे झोपून जातात म्हटलं तर तुम्हीच विचार करायचा शिक्षक तुम्हाला कसं तुम्ही आता तुम्ही मी काय म्हणतो ये बघा इकडे मात्र पोरा तर बस बघा मागच्या वर्षी मागच्या ಎಲ್ಲಿ ತುರ ಮಾಡಿ ಹಾಂ ರೀ शहरात बसून राहायला त्यांनी
आम्ही पण त्यांना सांगितलं तुम्ही घ्या म्हणून दिलं आणि वर्गात पण ठेवलेलं वर्गातून बाहेर काढलं. आता शाळेत समाधान टीचर जरा बाजूला मारून ठेवते खाली पडतात हो सर. सकाळी सर टीचर एक मिनिट सर सर शाळेला मुलं आल्यापासून शाळा सुटते तोपर्यंत काय प्रॉब्लेम झाला जबाबदारी तुमची असते शाळेत आल्यापासून. शाळेत एक सोड बसा म्हणजे आम्ही सांगून मुलाला बसा टीचर लागते कसं सांगा बघू. लहान मुलं आहेत तुम्ही सांभाळून घ्यायला पाहिजे म्हणजे विषय ಅಂತಂದ್ರೆ ವಿಘ್ನೇಶ್ ಸರ್ ಮೊರೆ त्यांनी काय ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಇದ್ನ त्यांच्या काय ಅವ್ರದ್ದೇನು ಟಿವಿ ಶೋಟ್ ಆಯ್ತಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಕೂರಿಸ್ತಾರೆ ಅಂತ यांचा काय सांगता तुम्ही त्याला फार त्रास होतो पेनिंग पण होतं आणि स्मेल पण होतं. मॅडम माताला बतावं इकडे बघ त्यामुळे म्हणजे मुलांना सगळं त्रास करून घ्यायला की मला वाच यायला मी वर्गाच्या बाहेर नाही वर्गातून वर्गात हे सगळ्यांना कॉमन खेळताना सगळी बोलणंच खेळायचं. गेल्या वर्षी ते जरा घाण येत होती. पाणी खाण्याचं वास येत होती त्याच्यामुळे नीट नाही करत होते. झालं सर रिकवर झालं टीचरांची साईन करायला येत बरोबर आहे. सरांना त्यांच्या पण ह्याला आलेला आहे पालकपेठेला जातो नाही कुठे बी सांगितलेलं आहे ठीक आहे तुमचं टायमात या टायमात मुलांना प्रार्थना किती असतात आता सर आमचं टायमिंग तेव्हा 7:30 केलेलं तर चेंज झालेलं आहे सर 10 चेंज झालं सर 3 महिन्यानंतर ಸರ್ ಅವನೊಟ್ಟ ಸಹಿ ಮಾಡಿಸ್ಬೇಕ್ರಿ ಸರ್ ಬಿ ಲೇಟ್ करणार आहे
ಈಗ ಹಳೆ ಹೆಸರು ಬಿಡಿಸ್ತಿರಲ್ಲ ಅವ್ನ ಸೈ ಮಾಡಿಸ್ಬಿಡ್ರಿ ಹಾಂ ರೀ ನಿಮ್ಮದು ಒಂದು ಪೆನ್ ತೋರಿ ಅದು ನಮ್ಮ ಸರ್ ಒಂದು ಬುಕ್ ಕೊಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ असं सगळे लेट करून आलं तर मुलांचे शिक्षण काय होतं ते तुम्ही विचार करा यासाठी आम्ही सांगा आणि दुसऱ्या शाळेमध्ये काय लवकर येतात तेच आम्ही केले तर त्या दिवशी मॅडम एकट्याच बोलतात ते मॅडमच्या संग आम्ही प्रार्थना केली आता म्हणून असं बघू झालं पाहिजे मुलांची शाळा किती वाजता असते 4:30ला मॅडम जातात बरोबर आहे त्या बेळगावला जाताना जरा असं 5 मिनिटं लवकर जातात बस 4:30ला सांगितलं आम्ही लवकर जाऊ नका 4:45ला इथं जा तर 10 मिनिटं आधी जावा मुलांना हे करून असं सांगितलं 4:30ला बस ती जरा गावात गेली असं म्हणलं तर मुलांची शिक्षण कसं होईल आणि इथं पहिलेच कमी 16 मुलं आहेत आणि हे ऑर्डर आला तर एवढाच मुलं असायला पाहिजे म्हणून ऑर्डर आलं तर एक शिक्षक तेवढाच होत असतो आणि ते 30 पोरं असल्यामुळे ते 30 पोरं बी नाही मग म्हटलं आणि शाळेचं बंद जाते परिस्थिती ते तुम्ही काय डिसाईड घेऊन ಜೀವನದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಏನು ನಿರ್ಧಾರ ಮಾಡ್ತಾರೆ ಮಾಡಿ ಆದಷ್ಟು ಯಾಕಂದರೆ ಪಾಲಕರ ಮನೆ ಬಿಟ್ಟು ಹೋದಾಗ ನಮಗೆ ನಿಜಾನೇ ಹೇಳ್ತಾರೆ ಯಾವ ಸ್ಕೂಲ್ ಮತ್ತು ಅವ್ರ ಹೆಸರುಗಳು ನಾವು ಯಾಕೆ ಕಡೆ ಮಾಡಿ ಅಂದರೆ आमच्या नाम काय आम्ही काय सांगत नाही म्हणतो तर इथं आम्ही मुलांची टार्चर ते व्हायचं नको म्हणून आम्ही हे केलं ते आम्हाला ते हे केलं आता आणि दुसऱ्या विषय सर आणि 2022 आणि 23 मध्ये शौचालयाच्या अनुदानासाठी 30/12 आणि 2022 मध्ये 4,000 आणि 30/1/2023 मध्ये 4,000 आणि 13/10/2023 मध्ये 5,000 आणि 16/3/2024 मध्ये 2024 मध्ये 5,600 आणि 1/30/2024 मध्ये 8,400 रुपये 4,500 रुपये झाले होता हे सगळे मिळून 23,500 रुपये ಕೆಲಸ ಚಾಲು ಆದ್ರೆ ಎಲ್ಲ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿದೆ ನೋಡ್ರಿ ನಾವು ಹೇಳಿದ್ರು ಯಾವುದು ಮೇಲ್ಗಡೆ ಕಳಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ ಬಟ್ ವರದಿಯಲ್ಲಿ ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು ಇದು ಹೋದ ವರ್ಷದಿಂದ ಕರೆದು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ 22ರಿಂದ 2022 30/12/22ರಿಂದ ಖರ್ಚು ಬೀಳ್ತಾ ಇದೆ 23,000 ಖರ್ಚಾಗಿದೆ ಬಟ್ ಇನ್ನೂ ಅಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಆಗಿಲ್ಲ ಅದು ನೀವು ಇನ್ನೂ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ಅಂತ आज पण तिने येणार ते कारण त्याचा फोटो मी तुम्हाला पाठवते पण सर ಅದು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ एकच वर्गाचं तिकडून येणार आहे का आज येणार सर ते त्यावेळी तुम्हाला ಇವು ಲೇಡೀಸು ಮಾಡಿಸ್ರು ಮಾಡಿಸ್ಬಿಡ್ರಿ ಎಲ್ಲರೂ 2023 आणि 23 मध्ये 7 मुलांना छोट्या स्कूलला मॅडम काय केलं चक इथे 2,260 मला ₹60 चक नाही ते प्रत्येक वर्षी आम्हाला ना एकदा जरा जमा
त्यांनी सांगितलं दिलं सर आम्ही त्यांनी आम्हाला फोनवरती सांगितले सर तिने आता पण म्हणले सर तुम्ही काय असेल तर मला फोन लावा आणि बोलायला मी बोलायला रेडी फोनवर बोलू ಆಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು ಕುಂಡ್ರಿ ಸರ್ शाळाच्या दाखलामध्ये मಕ್ಕळाचे अनेक होता 16 मुलं आहेत ना मॅडम सर्व 16 मुलं आहेत 16,000 ಮಕ್ಕಳು ಇದ್ದಾರೆ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರತಿದಿನ ಶಾಲೆಗೆ ಬರ್ತಾರೆ ಒಂದು ದಿನನೂ ಬಿಡಂಗಿಲ್ಲ ಒಂದು ವರ್ಷದೊಳಗಡೆ ಒಂದು ದಿನನೂ ಬಿಡಂಗಿಲ್ಲ ಅಲ್ಲ ಒಂದು ದಿನ ಒಂದು ಫಂಕ್ಷನ್ ಒಂದು ಜಾತ್ರೆ मॅडम इल्लंದ್ರೆ ಈಗ ಜಾತ್ರೆ ಅದು ಹೋಗ್ತಾರೆ त्यांनी इथं जेवण करायसाठी येतात करायला येतात म्हणलं तुम्हाला तर 2 दिवस तर काय नाही काय तर आहे प्रॉब्लेम तर अनेक आता बघा आणि काय सत्याग्रह घेतला काय नाही आता आम्ही ते विषय असं वरती सांगितले म्हणून काय समजून घेऊन नको याच्यामध्ये आणि काय बदल व्हायला पाहिजे म्हटलं तर आमचा उद्देश काय सामाजिक सगळे काय असतात परत ಅದೆಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಇರಬೇಕು ಆಮೇಲೆ ಅವ್ರು ಉದ್ಯೋಗ ಆಮೇಲೆ ಮಕ್ಕಳ ದಾಖಲಾತಿ ಶಾಲೆ ಹುಡುಗಿ ಅವ್ರು ಬೇರೆ ಯಾವುದು ಇರ್ತವ್ರಿ ಏನಾದ್ರು ಸಂಸ್ಥೆಯಿಂದ ಏನಾದ್ರು ಸಹಕಾರ ಮಾಡಿದೆ ಅಂದ್ರೆ ಇವಾಗ ಮಕ್ಕಳು ತಟ್ಟೆಗಳನ್ನೆಲ್ಲ ಇಲ್ಲೇ ತೊಗೊಂಡ್ಬರ್ತಾರೆ ಮನೆಯಲ್ಲೇ ತೊಗೊಂಡ್ಬರ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿ ಊಟ ಮಾಡ್ತಾರೆ शाळेचे पण आहेत सर शाळेचे पण आहेत आपापली मुलं लहान आता डान्स सगळे सरकारनं मिळायचं सगळे अनुदान पाच बेमध्ये जास्त सरकार देऊन एवढं काय कर मुलांना एवढा त्रास द्यायचा एवढा लाभ तुम्ही सांगितलं तर ते तुमच्या मुलांना पण अनुकूल होतात म्हणलं तर तुम्ही बॅगमध्ये घालून घ्यायचं हे होतं तर तुमच्या कमिटीवर आणि पियाच्या पाण्याच्या व्यवस्था ते फिल्टर हे केलं करून तर मोठे टाके आणि पियाचं पाणी तेवढं शाळेला काम होणार कारण आमच्या मंदिरात कायम कंट्रोल आम्हाला आता ते काय सर हिटर म्हणतोय
एकदा सगळं तुम्ही आता काय तुम्ही वरती वाचन केलं ते सगळं तुम्ही काय करता एक्सेप्ट करता ओके सर काय बोलला ते सगळं खास केलेला बी केलेला बी आल्याला बरोबर आहे काही तक्रार नाही कमिटी समोर पूर्ण होते मुलांचं काय तर जेवणामध्ये तक्रार तुमचं काय जेवणाचं काही तक्रार नाही काय प्रॉब्लेम नाही पाण्याचा प्रॉब्लेम एवढा बॉटल घेऊन जेवणामध्ये काय तर बोलला काय पाहिजे काय हे जेवणामध्ये काय तुम्हाला पाहिजे रिपोर्ट करायला दोन उठरले सरकडे एक टाइम 2 टाइम बरं मजा एन्जॉय पाहिजे तत्ती होता ना सर संस्था आहेत ना त्यांनी 15 ते बी चालू होणार तसं तुम्ही आणि काय बोला काय नाही ना काय नाही सर शिक्षण तेवढं चांगलं मुलांना मुलांना मोबाईलवर शिक्षण सुरू करून एवढं सांगा सर सर रिक्वेस्ट आहे सर तर मुलांना सर ऑनलाईन अभ्यास चालू आहे की सर ते अभ्यास करताना सोडून दुसरा सर फ्री फायर किंवा गेम हे सर कॉन्टेंट चालू आहेत मोबाईलवर तर फ्री फायर गेम्स टाइम आहे नाही सर ऑनलाईन अभ्यास पाठवू नका डायरेक्ट सर टीचर 2-3 आहेत सर इथं शाळेत बसते शेतकरी पालक शिकणारे बघणार आपली कामं बघणार त्याच्या विद्यार्थ्यांना बघणार कसं करायचं अजिबात ऐकत ह्यांचाच मुलगा आता रोजच मोबाईल घेऊन बसतो आणि शिक्षण ते लिवायचं सोडून ते दुसरं खेळायचं ते तेवढं बंद करायला सांगा सर आणि इथे बाकीच्या शाळेत नाही केले इथे कोणत्या शाळेत ते मोबाईल ऑनलाईनला काय नाही पण ह्या शाळेत शाळेमध्ये नाही घरामध्ये टीचर तिथं घरला येऊन तुमचं बघायला येत नाही तर त्यांच्या बी फॅमिली असते तर राहायला पाहिजे त्यांना करा धमकी दाखवा एवढंच बाकी काय नाही मोबाईल बघून आणि घरामध्ये तुम्ही अभ्यास तेवढं घ्या म्हणून सांगा आणि अभ्यास चांगला आहे अभ्यासाच्या बद्दल सर काय प्रॉब्लेम नाही आमचा शिक्षणाबद्दल काय प्रॉब्लेम नाही घरी गेल्याला सांगायचं तुम्ही सिटीमध्ये चालतो सर ऑनलाईन अभ्यास तुमचा विषय बरोबर आहे मॅडम तुमचा विषय बरोबर आहे हो पण ती मुलं तुमचा विषय सोडून दुसराच विषय काढतात तुम्ही कंट्रोल करायचं पालकांना ऐके नसते तुम्हाला चांगलं पाहिजे ह्या शाळेत आहे मग इथं बेकवाड शाळेला नाही की सर कोणत्या सर बेकवाडच्या शाळेला नाही सर मुखोटा पाठवा मुखोटा तर येण्याच नाही ते आहे हो खरं ते नाव इन्फॉर्मेशन तुम्ही करायला तिथं तास गेला तर पण त्यांचं ते त्याच्यात नाहीच तर लक्ष आता बघा एक तर करंट राहत नाही ते करंट आल्यावर घेऊन बसतात करंट चालू ते त्यांच्याकडे बघणार काम करून
रडला तर बसून काय होतंय सगळं प्रॉब्लेम आणि सॉल्युशन तुम्ही थोडा एफर्ट करा. सर्वसामान्य आता नंतर आम्ही सरांच्याकडनं मार्गदर्शन घेऊया. सर यांनी शब्द काय नाही आता मुलांचे काय बघा भविष्यासाठी आम्ही शाळा भविष्यासाठी केलेला आहे. काय शिकून देतात उद्या मी असं शाळेत शिकवण्यात आहे. बाबा एक क्लासरूम अफसर म्हणून आहे काय एफर्ट आता काय शिक्षक म्हटलं त्यांचा बी काय एफर्ट होता म्हटलं त्याने मी चांगला मुलांना शिकवावं मला बाहेर थोडं थोडंच आहे त्याने चांगलं शिकवायला पाहिजे आणि त्याच्यानं जास्ती मुलांना बी पाहिजे की मी असलं एक त्याला हे पाहिजे इकडे काय कॉम्पिटिशन पाहिजे आणि ते गुरी पाहिजे काय आवड पाहिजे आवड पाहिजे आणि किती काय बोलू दे घरामध्ये बोलून दे काय टीचर्स बोलून दे त्यांना कवा स्वतःला आवड त्यांना येत नाही घरामध्ये काय समजायचं मनावर बी आणि कोण चांगलं म्हणून घेण्यास शिकलं नाही चांगलं शिकवलं नाही ते काय नाही त्यांना स्वतःला यावं म्हणजे तुला मी तसंच बोलतो त्यांना समजा जर एफर्ट तुम्ही त्याने कवा घेऊन बुक आपल्या आपण घेऊन जाऊन बसतात की कवा तुम्ही समजायचं की त्याने नाही तुम्हीच सांगून हे बसा अभ्यास कर बसा टी व्ही बंद करा मोबाईल बंद करा कवा तसं बोलत नाही त्याने त्यांचं माइंड त्यांच्याकडे ठेवा तसं मुलांना शिकवायला पाहिजे आणि काय मोबाईल टी व्ही काय थोडा बंद करा ज्यानं काही हे होत नाही बंद करा आणि काही शिक्षक लोकांना तुम्ही बोला त्याने त्याचं एफर्ट घाला तर काय काय तर प्रॉब्लेम असला तर बी आमचा माझा नंबर मोबाईलकडे मॅडमकडे बी आहे ते काय अकाउंटला तुम्ही बोला ते स्कॉलरशिप देवा आणि काय तर समस्या असलं तर आमचा ऑफिस आहे तालुका पंचायतची मी कायम मेंबरला असं राहतो इथं कायम मी इथं राहतो तर इथे राहतो तुमचं काही समस्या असलं तर सांगा आणि पाणी पियाचं काय असलं इथं कोणतरी एनजीओ त्यांना मला संपर्क साधून घालून मला साठाचे एनजीओ माझा जे एक ग्रुपमध्ये आहे त्याच्यात टाकून आहे शाळेचं तसं एक एनजीओला एक कोणतं वाजत त्यांनी विजय देणार राहतात काहीतरी करावं आणि काय समस्या सांगा पाणी कसं केलं की कोणावर पाणी हे असं काय नाही थोडे ही नाही शाळेची मुलं करा जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे बोलो भारत माता की जय